Very good morning to all of you. Very good morning. Yes. Thank you. So today we are yes. Today we are going to start today's session, and today going to learn Advanced Accountancy Paper 5. Before going to start the session, actually, I have good announcement for you. Your examination timetable is published on university website. तुमचं जे परीक्षेचं टाइम टेबल आहे ते युनिव्हर्सिटी वेबसाईट वरती आलेलं आहे. लगेचच क्विक लुक घेतो मी त्याचा आणि मग आपण ॲडव्हान्स अकाउंटन्सी पेपर 5 च्या एका महत्त्वाच्या टॉपिकला हात घालूया. ओके, जस्ट अ सेकंड. मी पहिला मला टाइम टेबल दाखवतो आणि मग पेपर 5 ला जाऊ. शेअर केलं एकच मिनिट होतं शेअर कर बरोबर. लेक्चर चालू आणि जूनला चालू होते. ऑनलाईन अजून चालू नाही झाले. ऑनलाईन इन द सेन्स एक मिनिट होल्ड करा. रेग्युलर जे करता तुम्ही कॉलेजला तर अटेंडन्स असतो. आपल्याकडे डिस्टन्स मोडमध्ये अटेंडन्स नाही राहत. त्याच्यामध्ये फक्त आम्ही तुम्हाला पुस्तकं देतो आणि असे सेशन्स घेतो. कधी कधी ऑनलाईन सेशन घेतो. त्याच्यामध्ये तुम्हाला गाईड करतो. तुम्ही सेल्फ स्टडी करता. तुमचे क्वेरीज डाऊट क्लिअर करतो. ए टू झेड सपोर्ट करतो. एक्झामला तुमच्या स्टडी सेंटरला तुम्ही फक्त एक्झाम द्यायची. तुला शहाजी कॉलेज आहे, गोखले कॉलेज आहे. वर्षातून किती एक्झाम असतात? 2 सेमिस्टर आहे ना. म्हणजे सेमिस्टर म्हणजे वर्षातून 2 एक्झाम. नोव्हेंबरला आहे का एप्रिलला आहे? नोव्हेंबर आणि एप्रिल मध्ये किती दिवसाचा कालावधी असतो तरी परीक्षेचा? 6 पेपर असतात. जॉब करत करणार आहे. ऍक्च्युली आम्ही बेंगलोरला असतो. माझ्या मिस्टरांना करण्याचं ICW तसंच असते. त्यांना काय अभ्यास करायला लागत नाही. नाही म्हणजे त्यांना ऍक्च्युली हे कोर्सची डिग्री पाहिजे आम्हाला फर्दर ह्याच्यासाठी. त्याच्यासाठी इन्फॉर्म करायचं. जूनला घ्या. माझा नंबर घेऊन जा. प्रॉस्पेक्टस आहे ऍडमिशन वेबसाईट वर आहे सगळं. ऑनलाईनच भरायला लागेल का? फॉर्म ऑनलाईनच भरायचं असणार त्यावेळेला. नाही आता त्यांचं सर्क्युलर आलंय काहीतरी ऑनलाईन की 12 तारखेपासून चालू झालंय. MBA ऑनलाईन चालू झालं. ऍडमिशन कसं घ्यायचं? त्याच्यावर आम्ही जून मध्ये ऍडमिशन सुरू करू ना. नोटिफिकेशन येईल त्यावेळेला त्याच्यामध्ये लिंक असते, सगळंच असतं. माझा नंबर घेऊन जावा. म्हणून जास्त ICW झाले आणि अमेरिकन चर्चा परीक्षा पाहिजे नाही सवलत. आम्हाला ऍक्च्युली आउट ऑफ इंडिया जायचं. किती आहे माहिती आहे का फी आमची? 6-7 हजार फी आहे. सवलत नाही पेपरला. नाही पेपर कमी असं काही नाही. मला तुमचा नंबर द्या, मी त्यांना पाठवते. ते तुम्हाला कॉल करतील संध्याकाळी. 8668 8668 41 6868 8668 काय नाव तुमचं? कमलाकर सर. त्यांचा नंबर आणि तुमचा नंबर मला व्हॉट्सअप करून ठेवा. नाहीतर शक्यतो करून 4:30 ते 6 मध्येच करा. नाही उचलला तर मेसेज करा. मेसेज त्यांना करायला सांगते. ते ऍक्च्युली म्हणजे ऑफिसला असतात तर याला 7 नंतरच करतील. नाही मला 7 नंतर मला पॉसिबल नाही काय? 6:30 पर्यंत करायला सांगा. सकाळी 10:30 ते 6. आम्हाला ऍक्च्युली ते आउट ऑफ इंडिया साठी ट्राय करायचं. त्यासाठी 3+2 लागतं ना एज्युकेशन. त्यासाठी इन्फॉर्म करायचं. काय लागतं? 3+2 लागतं ना ग्रॅज्युएशन. त्याच्यासाठी इन्फॉर्म करायला लागलं कारण त्यांचा ICW सर्टिफिकेट कोर्स आहे. CPA त्याच्यामध्ये काउंट केलं जातं. फक्त ते एक्झामला घेऊ शकणार. मग ते चौकशी करायची होती की कसं काय आहे. डिस्टन्स मोड मध्ये एक्झामच असते. जॉब आमच्या बँगलोरला आहे. असं फक्त एक्झाम. ते ऍडमिशनचं काय नाही मिळेल. नाही ऑनलाईन सगळं ऑनलाईन. सॉरी चला
प्रेझेंटिंग दिसतंय ना? येस. वेबवरती तुम्ही स्टुडंट आहात आणि स्टुडंट मध्ये तुम्हाला एक्झामिनेशनची माहिती पाहिजे म्हणून एक्झामिनेशन टाइम टेबल. ओके, दिसतंय ना? आपण एक्झामिनेशन टाइम टेबल आलेलो आहे आणि काल आपलं तारीख होती 12. आज नाही, 12 तारखेला त्यांनी दाखवले आणि काल अपलोड झाले. हे टाइम टेबल आहे 7830. हा तुमचा कोड आहे. सो हे त्याला क्लिक केलं तर इथं तुमचे जे कॉलेजेस आहेत जिथे तुमचे एक्झाम होणार आहे ते आहेत. पहिला पेपर सेमिस्टर 1 जो रिपीटर आहेत विद्यार्थी ज्यांचा अकाउंटन्सी 1 राहिला असेल, कोणतरी काल म्हणत होतं बघा अकाउंटन्सी 1 राहिला, त्यांचा पहिला पेपर असणार आहे 22/4 टायमिंग असणार आहे 10:30 ते 1:30. ओके, इकडे कोडिंग आहे त्या पद्धतीने त्या कोडचे हे पेपर्स तुमचे त्या दिवशी असतील 22, 23, 24 आणि 25, 26, 27 या ठिकाणी हे तुमचे सगळे फर्स्ट सेमिस्टरचे पेपर होतील. म्हणजे तुमच्यासाठी हे रिपीटर करायचे. ज्याने रिपीटर फॉर्म भरलाय त्यांच्यासाठी हे रिपीटर असतात. आणि ज्यांचे काही विषय राहिले नाहीत त्यांचे 2 ला डायरेक्ट आले त्यांचे सुद्धा पेपर 22 लाच आहेत स्टार्ट होणार. पेपर असणार आहे 2:30 ते 5:30. म्हणजे आज जो आपण पेपर शिकवणार ना हा तारीख 22 ला असणार आहे 2:30 ते 5:30 या वेळेला. आणि आपण काल जो शिकलो होतो पेपर 6 तो असणार आहे 23 ला. ऍडव्हान्स अकाउंटन्सी पेपर 6 इथे 23 ला असणार आहे 2:30 ते 5:30. बाकीचा पुढे 24, 25, 26 याप्रमाणे तुमचे पेपर्स होतील. 27चा प्रमाणे इट मीन्स ऑन जॉब ट्रेनिंगचं तुम्हाला 100 मार्क्स मिळणार आहे. इथे तुमचं 5च टाइम टेबल आहे. ते कोणतं डाउनलोड करून जरी टाकलं तरी चालेल किंवा मी तुम्हाला डाउनलोड करून ग्रुपवरती शेअर करतो. ओके, चला डाउनलोड केलंय मी, मेल करून तुम्हाला पोस्ट करतो. ठीक आहे, टाइम टेबल सगळ्यांना समजलं? एकच आन्सर आलं बरं का. तुम्ही कमिटेड आहे की मला सांगणार सगळं बोलणार तुम्ही सेशन. समजलं ना टाइम टेबल? थोडं असं ऍक्टिव्ह राहिलं ना डोक्यात घुसायला पण बरं पडतं. असं ड्रॉमिनंट राहिलं झोप लागेल त्याला. एवढा आवाज सुंदर आहे. हा चलो ठीक आहे. टाइम टेबल झालं तुम्हाला सांगून. आता यातला कुठला टॉपिक शिकायचा ते सांग. परत शेअर परत आपला टॉपिक घ्यायचा आज. हे तुमचे टॉपिक्स आहेत. अकाउंटिंग फॉर मर्जर्स अँड ॲक्विजिशन्स ऑफ कंपनी. ओके, सेकंड अकाउंटिंग फॉर कोऑपरेटिव्ह सोसायटीज, अकाउंटिंग फॉर लीज अँड अकाउंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक कंपनीज. आता आपण घेणार आहे अकाउंटिंग ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज, पेज नंबर 43 ऑफ युअर बुक. व्हॉट इज मीन बाय कोऑपरेशन? कोण सांगेल? सांगेल काय कोण? हा तेच की, कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे काय, कोऑपरेशन म्हणजे काय हे पाहिजे. जस्ट सेकंड कोणाला बी घेतो. हा तुम्ही सांगा तर तुम्ही. हॅलो, हा आज दुपारी येतो की अकाउंट ओपन करू आणि चालू. पॅन, आधार, बँक डिटेल, ईमेल आयडी, मोबाईल नंबर, नॉमिनी डिटेल्स. चालतं.
आपण 12वीला ना कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट हा पेपर शिकलो. त्याच्यामध्ये मराठीमध्ये आपण लोकांनी लोकांच्यासाठी सुरू केलेली संस्था म्हणजे सहकारी संस्था असं म्हणतो. त्याच्यामध्ये बेसिकली हे डिटेल थिअरी घेत नाही कारण तेवढा आपल्याला वेळ नाही मिळत, पण ऍटलिस्ट तेवढं तरी माहीत असणं गरजेचं आहे. कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट इंडियामध्ये कधी झाला कोण सांगेल? कोणत्या वर्षी झाला? 1960, 1904, 1912, 1947. 4 ऑप्शन दिले. केबीसी 1904, 1960, 1912. आन्सर येत आहे कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट 1904 ला इंडियामध्ये पास आहे. ठीक आहे, आणि 1960 हे आन्सर बरोबर आहे, पण तो कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट इन महाराष्ट्रामध्ये कधी झाला तर तो 1960 ला झाला. याच्यावरती बऱ्याच वेळा MCQ पडलेले आहेत, म्हणून हे तुम्हाला मी सांगितलं. तर हे तुम्ही अशी थिअरी वाचणं गरजेचं आहे की अलायन्स कधी झालं, या सगळ्या गोष्टी याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. कोऑपरेटिव्ह प्रिन्सिपल्स काय असतात? व्हॉलंटरी ओपन मेंबरशिप. तुम्ही सहकारी संस्था कुठली, आता दूध सहकारी संस्था असेल तर तिथे कसं असतं, मेंबर कोणी होतं, सभासद कोणी होतं, बरोबर. डेमोक्रेटिक मेंबर कंट्रोल, तिथले जे लोकल लोक आहेत त्यांचा कंट्रोल असतो. इकॉनॉमिक पार्टिसिपेशन म्हणजे फायनान्शियल हे असतं, कॅपिटल गोळा केलं जातं. म्हणजे आपल्या सोसायटीचं एखादं कोऑपरेटिव्ह कंझ्युमर स्टोअर केलं असेल, जसं की एखादं दुकान हुशारी माल असतात, लोक काय करतात, जे लोक सभासद असतात ते लोक 5,000 गोळा करतात, तो माल तिथं भरतात आणि ती सोसायटीमध्ये परचेस करतात. त्यातनं जो प्रॉफिट होतो परत हीच लोक परत वाटून घेतात. दॅट इज कॉल्ड कोऑपरेटिव्ह. एज्युकेशन, ट्रेनिंग, इन्फॉर्मेशन असतं, कोऑपरेशन असतं, कन्सर्न टू कम्युनिटी असतं, समाजाशी संबंधित असतं. So types of cooperative societies: agriculture marketing societies, consumer societies, cooperative banks. Types of cooperative societies: agriculture marketing societies असतात, cooperative consumer societies असतात, त्याच्यामध्ये consumer products buy sell होतं. cooperative banks असतात, सहकारी बँका असतात, हाऊसिंग सोसायटीज असतात, जसे की तुमचं बिल्डिंग वगैरे बांधताना असतात. लिफ्ट इरिगेशन सोसायटी असतात, प्रोसेसिंग सोसायटीज असतात, प्रोड्युसर सोसायटी असतात, रिसोर्स सोसायटीज असतात. हे सगळं का महत्वाचं आहे तर थिअरॉटिकल साठी महत्वाचं आहे. इथे तुम्हाला परत हे MCQ, what was the first regarding cooperative societies enacted such act in India? सो याचा करेक्ट आन्सर आहे हे महाराष्ट्र. इथे तर क्लिअर कट म्हणले ना, महाराष्ट्र म्हणले ना. इथे विचारले काय इन इंडिया, तरी पण काही पोरं महाराष्ट्र देतात 1960 वर. सो इन इंडिया मध्ये हा तर कंपनी ऍक्ट आहे आणि हा कोऑपरेटिव्ह सोसायटी ऍक्ट हा 1890 आहे. तुम्हाला फेक आन्सर देतो, त्याचा करेक्ट आन्सर आहे 1904. डॉट आर कोऑपरेटिव्ह प्रिन्सिपल. ओपन ए वरती गेले तेच प्रिन्सिपल, त्यामुळे आय थिंक हे ऑल कोऑपरेटिव्ह इन्व्हेस्टमेंट आहे. पहिले 4 कॅपिटल इन्व्हेस्टमेंट नाही, बरोबर पहिले 4. किंवा याचं करेक्ट आन्सर खाली तुम्हाला मिळून द्या. ऑल फॉल्स सुद्धा बघून घ्या खाली. आता ह्यात तुम्हाला प्रॅक्टिकल काय, प्रिपरेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. टेल मी द व्हॉट आर द फायनान्शियल स्टेटमेंट. फायनान्शियल स्टेटमेंट कशाला म्हणायचं and which are the financial statements? रश्मी आन्सर देतो. व्हिडिओ सुरू केला खूप छान. अजून कोण सांगेल आन्सर? येस, हे जास्त करेक्ट आन्सर आहे. ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट, फायनान्शियल स्टेटमेंट्स of a company, of an organization, asset, trading, profit and loss account, and balance sheet.
सो तुम्हा सगळ्यांना ट्रेडिंगचा फॉर्मॅट माहिती आहे. तुमच्याकडे पुस्तक असेल तर इथे तुम्हाला हा फॉर्मॅट दिसतोय. सगळ्यांच्याकडे आहे ना पुस्तक? पट्टापट सांगा. ट्रेडिंगची डेबिट साईडला काय काय असतं नॉर्मली? ते वाचून दाखवायचं नाही. पूजा वाचून. हा. वेजेस असतं. अजून काय असतं पीएलच्या ट्रेडिंगच्या डेबिटला? लॉस प्रॉफिट असतो. येस, गो हेड. चुकू दे. बऱ्याच गोष्टी असतात. इलेक्ट्रिसिटी एक्सपेन्सेस असतात, फ्यूल असतं, ऑक्ट्राय असतो, बरोबर. यालाच आपण काय म्हणतो? डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजेच आपण परवाची कॉस्ट शीटला बघितलं, जे प्रोडक्शन युनिट मध्ये खर्च होतात ते सगळ्याला आपण काय म्हणतो? डायरेक्ट एक्सपेन्सेस. सो हे ट्रेडिंगच्या डेबिट. ट्रेडिंगच्या क्रेडिटला काय येतं? सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक सोडून अजून काय येतं? अजून अजून सेल्स मधून सेल्स रिटर्न मायनस करतो आपण, आणि परचेस मधून परचेस रिटर्न मायनस करतो, किंवा परचेस मधून जे रिटर्न मायनस करतो त्याला आपण काय म्हणतो? परचेस आउटवर्ड म्हणतो. आणि सेल्स मधून ज्याला वजा करतो त्याला सेल्स किंवा इनवर्ड म्हणतो, रिटर्न इनवर्ड म्हणतो. आणि रिटर्न आउटवर्ड परचेस मधून वजा करतो, सेल्स मधून वजा करतो त्याला रिटर्न इनवर्ड असं म्हणतो. हे सोडून परचेस मधून जर काही म्हणजे माल बाहेर गेला असेल तर ते सगळं ट्रेडिंगच्या क्रेडिटला येतं. ट्रेडिंगच्या क्रेडिटला येतं, जसं की गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल, बरोबर. किंवा लॉस बाय फायर, माल जळाला तर ते सुद्धा इथं ट्रेडिंगच्या क्रेडिटला येतं. हे 11वीचं नॉलेज आहे, तुम्हाला माहिती आहे. पुढे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. बोला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला काय काय येतं? तिथं बघून सांगायचं नाही आहे. मनातनं सांगायचं आहे, पुस्तकात बघून नाही सांगायचं आहे, आठवून सांगायचं. येस, गो अहेड. अजून हे 2-3 चेहरे सोडले तर बाकीच्यांनी पण बोलायचं आहे बरं का. येस येस, व्हेरी गुड. यू ऑल आर राईट. ओके. पीएल ची क्रेडिट साईड काय काय? पीएल ची क्रेडिट साईड रेट रिसीव्ड जे काही मिळाले इन्कम ते सगळं आपण पीएलच्या क्रेडिटला घेतो, बरोबर आहे. पुढे बॅलन्स शीट. बॅलन्स शीटला आपण घेतो, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला काय काय घेतो? ऑल फंड, लोन्स, यस यस, करंट लायबिलिटीज, व्हेरी गुड. येस, इंटरेस्ट आउटस्टँडिंग असेल तर घेतो, डिबेंचर्स घेतो. व्हेरी गुड मयूर, यू राईट आन्सर, गुड. सो हे सगळं घेतो. आणि असेट साईडला काय काय घेतो? आणखीन कोण सांगेल? राईट, केमिस्ट्री. येस 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 येस.
मी हे सगळं तुम्हाला का विचारलं माहितीये? राईट आन्सर आहे आताच्या जो टॉपिक आपण शिकणार आहे ते हेच आपण करणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे हे सगळं तुम्हाला माहिती आहे. काय महत्वाचं? हे सगळं तुम्हाला माहिती आहे. जसं तुम्ही जे सांगितलं हेच मी आता शिकवणार आहे, बस बाकी काहीच शिकवणार नाही याच्यामध्ये. सोपं आहे ना टॉपिक मग? येस. मी ब्रीफ करतो, हे तुम्ही जे सांगितलं ते फक्त ब्रीफ करतो. ट्रेडिंग अकाउंट, ट्रेडिंगच्या डेबिटला पहिला आयटम असतो ओपनिंग स्टॉक. ट्रेडिंगच्या डेबिटला दुसरा आयटम परचेस. आणि परचेस जेव्हा आपण घेतो ना तेव्हा परचेस मध्ये परचेस करताना आलेले एक्सपेन्स त्याच्यामध्ये ऍड करायचे असतात आणि परचेस मधून मायनस करायचं असतं परचेस रिटर्न, किंवा त्याला आपण दुसरा शब्द वापरतो रिटर्न आउटवर्ड. मला असा आन्सर अपेक्षित होता. आणि थर्ड काय येतं तर डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिसिटी, वेजेस, ऑक्ट्राय, कॅरेज इनवर्ड, वॉटर, फ्यूल, हे सगळे एक्सपेन्सेस ट्रेडिंगच्या डेबिटला आहेत. आणि त्यानंतर येतो जीपी. पण जीपी लगेच येत नाही, पहिला इकडचे क्रेडिट साईड बघायला पाहिजे. सो क्रेडिटला पहिला आयटम येतो सेल्स मायनस सेल्स रिटर्न, किंवा त्यालाच आपण रिटर्न इनवर्ड असं सुद्धा म्हणतो. आणि लास्ट आयटम येतो क्लोजिंग स्टॉक. पण मध्ये काही येऊ शकतं तर गुड डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल, लॉस बाय फायर वगैरे वगैरे, जे तुम्हाला यापूर्वी गेलेलं. सो या पद्धतीने आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटची पहिली टोटल करतो. अल्टिमेटली आपण असं का करतो तर आपण ऑलवेज असं म्हणतो की प्रॉफिटच असेल, म्हणून आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटची पहिली टोटल करतो आणि ट्रेडिंगच्या डेबिटचं सगळं वजा करून जे राहतं त्याला आपण जीपी म्हणतो. जीपी आपण ब्रॉड फॉरवर्ड करतो पीएलच्या क्रेडिटला. सो पीएलच्या क्रेडिटला काय येतं तर ऑल इन्कम्स येतात. फॉर एक्झाम्पल इंटरेस्ट रिसिव्ड, इंटरेस्ट पेड हे पीएलच्या क्रेडिटला येत नाही. रेंट रिसिव्ड, डिव्हिडंड रिसिव्ड, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट, प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट, यासारखे आयटम्स आपण इन्कम म्हणून पीएलच्या क्रेडिटला घेतो. असं मला आन्सर अपेक्षित होतं, असं मी तुम्हाला सांगतो. ही झाली पीएलची क्रेडिट साईड. हा पीएलची डेबिट साईड. ऑलरेडी जो मोठा एक्सपेन्स असतो तो तुम्ही पहिला सांगणं अपेक्षित असतो. पीएलच्या डेबिटचा पहिला आयटम असणार आहे टू सॅलरीज, बरोबर आहे. ऍड आउटस्टँडिंग, लेस प्रीपेड असेल तर लेस. सेकंड इन्शुरन्स असेल, प्रिंटिंग सेशन असेल, ट्रॅव्हलिंग असेल, परत बॅड डेब्ट्स असेल, आरटीडी असेल, डेप्रिशिएशन ऑन फिक्स्ड असेट असेल, यासारखे आयटम सगळे जे ऍक्च्युअल एक्सपेन्सेस आहेत त्यांना. ऑडिट फीज असेल, डायरेक्टर्स फीज असेल, ओके, हे सगळे आयटम्स तुमच्या पीएलच्या डेबिटला येणार. त्याला आपण काय म्हणतो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस, किंवा त्यालाच आपण सेलिंग डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस असं म्हणतो. सो ऑल प्रोव्हिजन्स येतात इथं, प्रोव्हिजन सुद्धा आपण येतो. आणि मग पीएलची क्रेडिटची टोटल करतो. नेट प्रॉफिट आहे असं कन्सिडर करून पीएलच्या डेबिटचं सगळं वजा करतो आणि हे त्याला आपण म्हणतो नेट प्रॉफिट. ओके, नाव हाच नेट प्रॉफिट म्हणून कॅरी फॉरवर्ड करतो बॅलन्स शीटच्या रिझर्व्ह अँड सरप्लस मधल्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. तिथं ओपनिंगचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असतो प्लस या वर्षीचा प्रॉफिट, आणि मग त्यातनं आपण त्याची आउटर घेतो. सो नाव लायबिलिटी साइड ऑफ अ बॅलन्स शीट सिक्वेन्सली सांगायचं असतं. कधीही सांगत असताना बॅलन्स शीट कुठला आयटम सांगतो त्याचा एक सिक्वेन्स असतो. आयडियली आपण कॅपिटल घेतो. कॅपिटल मध्ये ऑफकोर्स आता आलेला प्रॉफिट ऍड होणार, ऑफकोर्स मायनस ड्रॉइंग होणार. ड्रॉइंग घेतो म्हणतो कोणतरी आन्सर दिला, ड्रॉइंग घेतो. सो ड्रॉइंग मायनस असतं, मायनस ड्रॉइंग. ओके, सो तुम्हाला कॅपिटलची एक्झॅक्ट फिगर आउटरला मिळेल. त्यानंतर आपण घेतो रिझर्व्ह अँड सरप्लस. याच्यामध्ये ऑल फंड्स, जनरल रिझर्व्ह फंड, शेअर प्रीमियम, तर त्यालाच आपण प्रीमियम असंही म्हणतो. अजून ऑल फंड्स. देन आपण घेतो सेक्युअर्ड लोन. सेक्युअर्ड लोन म्हणजे काय आता सांगत बसत नाही, पण याच्यामध्ये ज्याच्यामध्ये तुमच्या ऑर्गनायझेशन सिक्युरिटी दिलेली असते किंवा हायपोथेकेशन, मॉर्टगेज, या सगळ्या गोष्टी सिक्युरिटी असते. देन येतं अनसेक्युअर्ड लोन. ओके, कोण मित्राकडून पैसे घेतले वगैरे वगैरे. ठीक आहे, अनसेक्युअर्ड ज्याला सिक्युरिटी दिली. डिबेंचर्स हे सेक्युअर्ड लोन. पुढे
म्हणजे त्यातले आयटम वाईज तुम्ही घेऊ शकता. अनसेक्युअर्ड लोन म्हणजे एक पार्टनर असेल त्याच्या बायकोकडून कर्ज कंपनीने घेतलं असेल किंवा ऑर्गनायझेशन घेतलं असेल दॅट इज कॉल्ड अनसेक्युअर्ड लोन. ओके, देन येतं करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटीज मध्ये मोस्ट प्रोबेबली सनरी क्रेडिटर्स, बिल्स पेएबल, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, बँक ओव्हरड्राफ्ट. कुठलाही आयटम ठेवला नाही त्याच्या बाहेरचं काही येत नाही बरं का. असेट्स पहिलं काय घेतो आपण, फिक्स्ड असेट. ऑल फिक्स्ड असेट, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, प्लांट अँड मशिनरी, मोटर व्हेकल, कॉम्प्युटर्स, एव्हरीथिंग यू ऑल नोज. हे सगळं तुम्हाला माहिती आहे, ही शिकवायसारखी गोष्टच नाही मुळात. याच्यामध्ये मायनस डेप्रिशिएशन होतं, कारण डेप्रिशिएशनची ऍडजस्टमेंट असते, फिक्स पर्सेंटेज असतं. किंवा याच्यामध्ये अडचण काय असते, मध्ये ते ऍडिशन ऑफ फिक्स असेट झाले असते तर त्याचा जेवढा यूज झाला तेवढ्या पिरियडसाठी डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करायचं असतं, तर ते करता यायला हवं. यानंतर येते इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंटमध्ये काय काय येतं, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, बॉन्ड्स, गोल्ड इन्व्हेस्टमेंट, शेअर्स इन्व्हेस्टमेंट, म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट, हे सगळं इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर येतं करंट असेट्स. करंट असेटमध्ये काय काय येतं, सिक्वेन्स, कॅश और बैंक बैलेंस, डेटर्स, बिल्स रिसीवेबल, क्लोजिंग स्टॉक, प्रीपेड एक्सपेन्सेस. येस. त्यानंतर येतं मिसलेनियस एक्सपेन्सेस, जसे की प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस वगैरे. हे आहे ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. खूप समजलं असेल. त्याच्यामध्ये कुणाला काय डाऊट? ऍडव्हान्स पण येतो. ऍडव्हान्स दिला असेल तर असेट साईडला, ऍडव्हान्स घेतला असेल तर लायबिलिटी साईडला, कारण ते ऍडव्हान्स घेतलेला द्यावा लागणार. एनिमो, ऍडव्हान्स गिवन टू एम्प्लॉई आपले असेट आहे का लायबिलिटी? प्रश्न समजला ना? मी काय सांगतोय का? नाही, मी सांगतोय 2 मिनिट, मला प्रश्न समजू. माझे एक ऑर्गनायझेशन आहे, मी एक कंपनी चालवतोय, माझ्याकडे एक एम्प्लॉई काम करतोय, मग 50 वर्ष झाली, काय चालते 10 वर्ष कमी. तो म्हणाला माझ्या पोरगीचं लग्न आहे, मला 50,000 रुपयाचं कर्ज पाहिजे. कर्ज म्हणण्यापेक्षा मी त्याला काय म्हणतो, बाळा इंटरेस्ट देण्यापेक्षा तुला एक काम कर, तू काम एवढं वर्ष करतोस, मी तुला 50,000 असेच देतो ऍज अन ऍडव्हान्स, तू तुझ्या पुढील पगारातून कट करून घेतो. मी दिले त्या व्यक्तीला 50,000, ही माझी त्या कंपनी दृष्टीने लायबिलिटी आहे का असेट आहे? बाकीच्याने येत नाही, तर समजलंच नाही प्रश्न. 35 आवाज कानावर पडले तर किती चुकू दे की. 2 तर ऑप्शन आहेत, एक तर लायबिलिटी नाही तर असेट. तुमच्या मनात तर ते बोलल्यावरती डेटा जास्त जातोय काय? कॉन्फिडंट आन्सर पाहिजे. ऑफकोर्स आपण हे दिलेलं आहे, जादाच पैसे आपल्याला ते आपल्यासाठी येणं म्हणजे आपला असेट आहे. समजते ना? उद्यापासून कामं यायचं बंद केलं तर त्याला त्याचे पैसे दिलेले आहेत ते आपल्याला परत करावे लागतील. सो दॅट्स व्हाय दॅट इज द असेट. सो असेच बरेच आयटम आहेत. आता हे तुम्हाला माहितच झालं. प्लस फक्त आता काय होतं माहिती आहे का, कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह म्हणजे कोऑपरेटिव्ह सोसायटीजमध्ये वेगवेगळ्या टाईपच्या सोसायटीज असतात आणि त्या वेगवेगळ्या बिझनेसचे वेगवेगळ्या असेट्स, वेगवेगळ्या लायबिलिटीज, वेगवेगळे एक्सपेन्सेस असतात. हे डिटेलमध्ये आहे. हे सगळं तुम्ही बघून घेणं क्रमप्राप्त आहे किंवा अपेक्षित आहे. ठीक आहे. सो हे माझ्या दृष्टीने एवढं येत असेल तर इनफ आहे. आणि 16 आउट ऑफ 16 इझिली या टॉपिकला तुम्हाला मार्क्स पडू शकतात. इथं बघा तुम्ही हे फंड्स वगैरे वेगवेगळे दिसतील तुम्हाला, डेव्हलपमेंट फंड, डिव्हिडंड इक्वलायझेशन, हे सगळं रिझर्व्ह सरप्लस मध्ये जाणार आहे. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये प्रत्येक सगळ्या गोष्टी येणार आहेत असं होत नाही. सो हे थेरॉटिकल भाग तुम्ही बघणं क्रमप्राप्त आहे किंवा अपेक्षितच आहे. कंपल्सरी चेक युअर प्रोग्रेस टू. हा रूल लक्षात ठेवा. द स्टॅट्युटरी रिझर्व्ह फंड इज टू बी मेड एव्हरी year from its net profit equal to. तुम्हाला माहिती आहे आन्सर?
कोऑपरेटिव्ह सोसायटीज ऍक्ट 1904 किंवा 1912 ला तो रिवाइज झाला किंवा ऍक्च्युअल ऍक्ट संमत झाला. त्या ऍक्ट नुसार प्रत्येक कोऑपरेटिव्ह सोसायटीला त्याच्या प्रॉफिटच्या नेट प्रॉफिटच्या 25% प्रॉफिट हा ट्रान्सफर टू स्टॅट्युटरी रिझर्व्ह फंडला करावाच लागतो. प्रॉब्लेम मध्ये सांगितलं असेल नसलं तरी सुद्धा तुम्हाला हा प्रोव्हिजन करायचीच आहे. समजलं सगळ्यांना? आता जागे झाले. 25% सांगू देत नाही तर नाही सांगू देत. नेट प्रॉफिटच्या 25% तुम्हाला कुठं पाठवायचं? स्टॅट्युटरी रिझर्व्ह फंड. क्लियर? Yes. Next, prepaid expenses are shown under the heading ... of balance sheet. कुठल्या हो? Loans and advances, current asset, sundry debtor, other item. फॉर्मॅट मध्ये बघून घ्या, पण माझा आन्सर असेल करंट असेट मध्ये असेल कदाचित. चला, हे ट्रू फॉल्स. बर, ठीक आहे, ओके. फॉर्मॅट फॉलो केलाच पाहिजे असं पण काही नाही, पण जे आता सांगितलं तर गरजेचं आहे. चलो, प्रॉब्लेम नंबर 1. रेडी सगळे? From the following trial balance, of course trial balance म्हणजे तुम्हाला लक्षात आलं असेल 11वी 12वी आपण हा ट्रायल बॅलन्स रीड करत होतो. ट्रायल बॅलन्स दोन प्रकारचा असतो, एक म्हणजे ग्रॉस ट्रायल बॅलन्स आणि दुसरा नेट ट्रायल बॅलन्स. एक मिनिट होल्ड करणार, जस्ट पुढे बघून घ्या सगळे. हेलो सर, अभी मैं लेक्चर में हूँ ना, अभी आधा घंटा नहीं 1:30 बजे शार्प कर सकते हो. हाँ चलो. From the following trial balance of Goku Cooperative Consumer Societies Limited as of 31st March 2019, हे कदाचित तुम्हाला 2024 येईल, 2023 येईल. Prepared trading profit and loss account and balance sheet. Prepared trading profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance sheet as on that date. After considering adjustment given thereafter, ट्रायल बॅलन्सच्या खाली ऍडजस्टमेंट पण दिला, त्या सगळ्याच कन्सिडर करून मग तुम्ही ठरवा. काय विचारले? ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. जमतंय नाही तुम्हाला? येते की नाही? येते ना? सो इकडे फॉर्मॅट पण असेल, वरती दिला असेल, ऍडजस्टमेंट असतील, पूर्ण असं काय other items. So हा फॉर्मॅट थोडंसं बघून घ्या, म्हणजे तुम्हाला आन्सर्स करताना सोपं जाईल. हॅलो, कमलाकर सर का? हां सर, मी तुमचा नंबर यूट्यूबवरून घेतलेला ना, व्हिडिओ बघता अकाउंटचे. हां हां मग आता तुम्ही ग्रुपला नाही का व्हॉट्सअपला? तुम्ही कुठं ऍडमिशन आहे? तुमचं कुठं ऍडमिशन आहे? मग तुम्ही ग्रुपला नाही आहे काय? लगेच मला व्हॉट्सअपला हाय पाठवा आणि लगेच सेशन जॉईन करा. तर सेशन चालू आहे ऍडव्हान्स अकाउंट्स पेपर 5चा. पहिला लिंक घ्या, आता तुम्ही पहिला सेशनला जॉईन व्हा, आपण नंतर बोलू. ठीक आहे, मी लेक्चरच घ्या. आवाज येतोय? हा, सो मला काय म्हणायचं होतं, ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट या पद्धतीने जो आहे फॉर्मॅट,
तो इथं आहेच, म्हणजे आपण जसा डिस्कस केला तसाच आहे, बरोबर आहे, इथं दिसतोय. ओके. आणि इकडे मात्र काय झाले, तुम्ही लायबिलिटी साईडला नंबर दिले. एक तर शेअर कॅपिटल, सेकंड रिझर्व्ह फंड्स अँड अदर फंड्स, थर्ड स्टाफ प्रोव्हिडंट फंड, फोर्थ करंट लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स, असं दिलं. ओके. आणि इकडे फिक्स कॅश और बँक बॅलन्स, कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये इन्व्हेस्टमेंट, स्टाफ प्रोव्हिडंट फंड, इन्व्हेस्टमेंट, लोन्स अँड ॲडव्हान्सेस, सन्ट्री डेटर्स, करंट असेट्स आणि फिक्स्ड असेट्स, इन्व्हेस्टमेंट एक्सपेन्सेस आणि अदर आयटम. सो हे काय फॉलो करायलाच पाहिजे असं काही नाही, पण ॲटलिस्ट त्या साईडला या गोष्टी गेल्या पाहिजे, एवढंच माझं म्हणणं. सो आता आपण ट्रायल बॅलन्सला आहोत. ठीक, सोल्युशन बघून सांगा तर तुमचं तुम्ही फसवताय स्वतःला, आणि जसं आत्ता सांगतात तसं सांगत असलं तरी जसं चल. शेअर कॅपिटल कुठे घेणार, लायबिलिटीचा पहिला आयटम. पुढे ऑल सिनेरियोज, तर सगळ्यांनी व्यवस्थित सांगायचं आहे. लायबिलिटीला कॅपिटल बॅलन्स, रिझर्व्ह फंड, साइड सेकंड आयटम रिझर्व्ह मनी, कॉमन गुड्स फंड कुठे गेलं, तिथंच घेणार, बरोबर. पुढे ओपनिंग स्टॉक ऑफ कन्झ्युमर गुड्स, पुढीलचा पहिला आयटम. फर्निचर, एक रूल सांगतो तुम्हाला, काय तो ऐका. काय रूल आहे, जे डेबिट बॅलन्सेस असतात ते एक तर पीएल ट्रेडिंग पीएलच्या डेबिटला जातात, नाहीतर असेटला जातात. यातला कुठलाही आयटम कुठं क्रेडिट साइड ऑफ ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा लायबिलिटीला जाणार नाही. क्लियर, समजते. पण क्रेडिट साइडचे आयटम हे ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला नाहीतर लायबिलिटीला जाणार. लक्षात आला रूल. परत रिपीट करतो, जे जे डेबिटचे एक्सपेन्सेस आहेत ते सगळे पीएल किंवा ट्रेडिंगच्या डेबिटला किंवा असेटला. जे जे क्रेडिटचे आयटम म्हणजे क्रेडिट बॅलन्स आहे ते सगळे एक तर पीएल ट्रेडिंगच्या क्रेडिटला किंवा लायबिलिटीला. ठीक आहे. नेक्स्ट फर्निचर असेटला जाईल. एज्युकेशन फंड लायबिलिटी, करंट क्रेडिट, सन्ड्री क्रेडिटर्स करंट असेट, है ना. सन्ड्री क्रेडिटर्स, नो आवाज येतोय, आवाज येतोय, येतो का आवाज. Sundry creditors, current liability. Sundry debtors, asset. Commission payable है, payable. Commission देना है, liability. ज्यांना खरोखर आन्सर द्यायचं नाही पण माईक चालू ठेवून आन्सर द्यायचा आहे त्यांनी आन्सर द्यायचं आणि माईक लगेचच बंद करायचं. इट इज रेकॉर्डेड. बाकी मुलं ऐकत असतात, बाकी परत नंतर ऐकताना थोडं त्रास होऊ शकतो. काळजी. सॅलरी, क्लिअर डेबिट पहिला आयटम. कमिशन हे डेबिटचा बॅलन्स आहे म्हणजे डेबिटलाच जाणार, लक्षात घ्या. हे कमिशन दिलेलं आहे. हे जर क्रेडिट बॅलन्स असतं तर ते पीएलच्या क्रेडिटला गेलं असतं. रेंट, रेट्स, टॅक्सेस,
पीएल डेबिट शॉर्ट मध्ये सांगायचं ट्रेडिंग डेबिट पीएल डेबिट लायबिलिटी किंवा असेट हे चारच ऑप्शन पोस्टेज पीएल डेबिट लँड असेट इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट इंटरेस्ट ऑन पीएल क्रेडिट हे याचं करेक्ट आन्सर आहे असेट नव्हे ठीक आहे इक्विपमेंट परचेस ट्रेडिंगचा डेबिटचा दुसरा आयटम इन्व्हेस्टमेंट सेट सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटचा पहिला आयटम कॅश इन हँड असेट आणि कॅश ॲट बँक असेट आता मला सांगा ऍडजस्टमेंट तुम्हाला माहिती आहे ट्रायल बॅलन्सच्या प्रत्येक आयटमचा एकच इफेक्ट होतो कुठेतरी एकाच ठिकाणी बरोबर पण ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होते बरोबर असं का आता विचारणार ते माहिती आहे आपल्याला 11वीला माहिती आहे बरोबर ना ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट होतात एक इफेक्ट जर डेबिटला होत असेल तर दुसरा इफेक्ट क्रेडिटला होतो बरोबर ऑलवेज कुठलेही दोन्ही इफेक्ट डेबिटला होत नाही या सो पहिली ऍडजस्टमेंट दोन इफेक्ट तुम्ही सांगणार मला आउटस्टँडिंग रेंट पेएबल 31/3/2019 वॉज ₹2000 पहिला इफेक्ट पहिला इफेक्ट आउटस्टँडिंग रेंट देना आहे म्हणे ₹2000 काय करणार धनश्री एनी मोर आन्सर्स मंजू बरोबर म्हणतो बर पूजा बाकी कोण काय म्हणत नाही व्हेरी गुड राइट आन्सर आहे विच इज गिवन बाय कोण धनश्री का व्हेरी गुड सेकंड पहिल्या याचे दोन इफेक्ट होणार आहेत पहिला आउटस्टँडिंग रेंट म्हणजे रेंट आपण इनरला घेणार आहे माहिती आहे ना कारण ऍडजस्टमेंट आहे म्हणून रेंट रेस्ट टॅक्सेस हे जे 40,000 दिसत आहेत ते इनरला घेणार त्याच्यामध्ये ऍड आउटस्टँडिंग 2,000 म्हणजे आउटर 42,000 आणि सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग रेंट म्हणून लायबिलिटीला करंट लायबिलिटीज मध्ये घेणार आउटस्टँडिंग रेंट 2,000 ओके समजलं सेकंड चार्ज 5% डेप्रिशिएशन ऑन फर्निचर पहिला इफेक्ट आणि दुसरा इफेक्ट फर्निचर मधून लेस होणार आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट मला सांगा अमाउंट ऑफ फर्निचरच्या डेप्रिशिएशनची पुस्तकात बघून सांगाल आन्सर सोडवलाय नक्की 96,000 अमाउंट आहे 9,610% येते आणि 4,805% असंच अपेक्षित आहे मला तुम्ही आन्सर बघून सांगणं मला अपेक्षित नाहीये आणि बघितलं असेल तर प्लीज सांगू नका गरज नाही त्याची नाउ नेक्स्ट क्लोजिंग स्टॉक ऑफ कंज्युमर गुड्स इज व्हॅल्यूड ॲट कॉस्ट ₹2,80,000 पहिला इफेक्ट डेबिटला कोण म्हटलं दुसरा इफेक्ट होतच नाही अस्मिता या पहिला इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला लास्ट आयटम दुसरा इफेक्ट असेटला करंट असेट होतो दुसरा होतो ठीक आहे नेक्स्ट इंटरेस्ट अक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट ₹4,000 दोन्ही करेक्ट आहे का मंजूर लायबिलिटी सेल बर
liability side. Any more answers? पूजा मुझे liability अजूनही म्हणते liability side. बरं अजून हर्षल, what you want to think? हर्षल क्या think किया, क्या करना? हर्षल तुझा आन्सर काय? लायबिलिटी साइड. रश्मी असेल. सगळ्यांना सांगतो, सगळा प्रॉब्लेम सोपा असतो. एक अशी ऍडजस्टमेंट असते ना, तुमचं बरोबर कार्यक्रम करते. करंट लायबिलिटी कोण म्हटलं? पहिली गोष्ट याच्यामध्ये एक आहे ती म्हणजे हे ना ऍडजस्टमेंट हे कुठेतरी वरती कुठेतरी रिलेटेड आहे, लक्षात घ्या. आणि वरती सो वरती आपण बघितलं तर इथं आयटम आहे इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 20,000. क्रेडिट आहे म्हणजे हे मिळालेलं आहे आणि हे घेतलंय आपण पीएलच्या क्रेडिटला, बरोबर आहे. आता काय म्हणतंय इंटरेस्ट अॅक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट, हे 20 तर आलेत पण अजून 4,000 रुपये अॅक्रूड म्हणजे येणार. इंटरेस्ट अॅक्रूड ऑन इन्व्हेस्टमेंट आपण केली आहे आणि त्याच्यावरची इंटरेस्ट अजून येणार. येणं म्हणलं की ते आपली असेट, देणं म्हटलं की ती आपली लायबिलिटी आहे, एवढं समजायला पाहिजे. आणि पहिलाच इफेक्ट याचा काय होतोय, 20 आल्यात आणि 4 यायचे म्हणजे ह्या 20 मध्ये हे 4 ऍड झाले पाहिजे. सो इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड अॅक्रूड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट 4,000 आउट ऑफ 24,000. आणि सेकंड इफेक्ट गोज टू असेट साइड. करंट असेट मध्ये आउटस्टँडिंग किंवा त्यालाच आपण अॅक्रूड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट अमाउंट 4,000. ठीक आहे, ह्याचं आन्सर इथं सगळं आहेच, मला बघायची आवश्यकता वाटत नाही. तुम्ही बघून घ्या, त्याच्यामध्ये काही शंका असेल तर मला नक्की विचारा. 5वी ऍडजस्टमेंट कोण सांग? आउटस्टँडिंग सॅलरी क्लोजिंग डेटची 4,000 रुपये आणि ₹5,000 पेड इन ऍडव्हान्स. हॅलो बोल कृष्ण. होय तुमचीच वाट बघायला तुमची. एक अर्धा तासात करून लेक्चर घ्यावं. होय बोल की अर्धा तास मिनिट. तुझ्या सेकंड काय म्हणजे ऍडव्हान्स काय करणार? बाकीच्यांचा आन्सर काय तुझ्या सोडून? मयुरी ऍग्री विथ पूजा. पुढे रश्मी नॉट अलाउड. हा म्हणजे असं नाही करतो. पुढे झाले तिघींचेच आन्सर आले आउट ऑफ 35. शिवानी ऑल्सो सेइंग तसंच करायचं. वेगळा आन्सर कोणाचा आहे का? समजलं नाही काय म्हणतेस? बरोबर आहे, ऍब्सोल्युटली राईट आहे पूजा. थँक्यू.
राईट आन्सर. पहिली गोष्ट आउटस्टँडिंग असेल ते ऍड करून घ्या. आउटस्टँडिंग देणं आहे म्हणून लायबिलिटीला घ्या. प्रिपेड हे आपल्यासाठी या वर्षीचा खर्च नाही, पुढचा खर्च आताच करतो म्हणून तो या वर्षाचा नाही आहे म्हणून तो मायनस करा. जो ऍडव्हान्स किंवा त्यालाच आपण प्रीपेड म्हणतो. सो आउटस्टँडिंग सॅलरी म्हणून प्रीपेड मायनस करा आणि प्रीपेड आपण पुढच्या वर्षीसाठी दिले ती आपली असेट आहे. तो समजा नाही हे झालं तर म्हणून तो आपण प्रीपेड सॅलरी तुम्ही असेट साईडला घ्या. लास्ट ऑथराइज्ड कॅपिटल 40,000 शेअर्स ऑफ 110 इच. काय करणार याचं कॅपिटल मध्ये फक्त तुम्ही त्याला नुसतं मेन्शन करणार, बाकी काही सुद्धा याचा इफेक्ट होत नाही. ऑथराइज्ड कॅपिटल 40,000 into 10 4 लाख असं तुम्ही म्हणा. व्हॉट अस्मिता, एनी क्वेश्चन? टोटल मध्ये घ्यायची हे इथं बघा, याला रेस मारणे, हे टोटल मध्ये नाही घेतले. मला वाटत नाही याच्यामध्ये तुम्हाला अजून काही सांगायची गरज आहे. इथं सांगायची गरज आहे, आपण सगळं डिस्कस केलंय. त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल आणि तसंच इथं सोल्युशन आहे. मी सोल्युशन तुम्हाला इंटेन्शनली दाखवलं नाहीये स्क्रीन वरती, कारण आपण हे एक स्टडी करत होतो किंवा अभ्यास करत होतो किंवा एक प्रॅक्टिस करत होतो. आपण ब्लॅकबोर्ड वरती पूर्वी करायचो तसं आज इथं आपण केलेलं आहे. होप तुम्हाला हे समजलं असेल. इथलं फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा, कॉन्ट्रीब्युशन टू रिझर्व्ह फंड. जे काय असेल ते मी काय सोडवून दाखवलं नाही. मी तुम्हाला ब्लॅकबोर्ड वरती सोडून आलो असतं तर कदाचित तसंही आलं असतं. मी याचं काही ट्रायल केलेलं नाही. मला जेवढं माहिती आहे प्रॉब्लेम समजावून सांगणं जे कळालं त्यातून ह्या अमाऊंट चुकीचे असू शकतात. तुम्हालाही माहिती आहे, काल आपण बघितलं बऱ्याच ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक्स होत्या, तसं असू शकतं. फक्त ही गोष्ट लक्षात ठेवा, प्रॉफिटच्या 25% तुम्ही कुठे पाठवायचं आहे? स्टॅट्युटरी रिझर्व्ह फंडाला पाठवायचं आहे. बाकीचं राहिलेलं प्रॉफिट कॅरी करायचं आहे. ओपनिंग मध्ये क्लोजिंग ऍड करून आय थिंक असंच सगळं असणार आहे. याच्यामध्ये मला काय जास्त अपेक्षित आहे माहितीये, इथले सगळे प्रॉब्लेम्स तुम्ही बघणे, त्याच्यामध्ये असा कुठला आयटम आहे जो तुम्हाला समजत नाहीये त्याच्याबद्दल तुम्ही मला क्वेरीज विचारणे, क्वेश्चन्स विचारणे, हे मला जास्त अपेक्षित आहे. किंवा अशा पद्धतीने आपण ऍक्च्युली कॉन्टॅक्ट सेशन्स कम्प्लीट करत असतो. सो थोडंसं आणखी एक दोन प्रॉब्लेम किंवा तुम्हाला जर वाटत असेल यातला कोणता प्रॉब्लेम डिस्कस करा तो मी डिस्कस करायला रेडी आहे. बुक तुमच्याकडे आहे. हा करा म्हटला हा, त्याच्या पुढचा म्हणला करा, शेवटचा म्हणला शेवटचा. कुणाकडे क्वेश्चन पेपर असला तर त्याच्यामध्ये कुणाला काही क्वेश्चन पेपर असला तर तोही विचारा. मी पण काही क्वेश्चन पेपर तुम्हाला अवेलेबल झालं तर देणारच आहे, नो डाऊट. चौथा सगळे अग्री का? चौथा, पहिला दुसरा तिसरा झाला टॅली. अप्रोप्रिएशन तर जगात सोपे. किती पेज नंबर? हॅलो सर, कोण म्हणताय? बोला. फास्टली आता मीच सांगतो, तुम्ही काय सांगू नका. तुम्हाला सगळं येते असं मला पण वाटायला लागले, त्यामुळे मला शिकवायची काही गरज वाटत नाही. तरी पण तुम्ही आता जसं म्हणलं ऍडजस्टमेंट, दुसऱ्या तिसऱ्या प्रॉब्लेमची ऍडजस्टमेंट काय कोणाला शंका आहे? दुसऱ्या प्रॉब्लेमची ऍडजस्टमेंट, तिसऱ्या प्रॉब्लेमची ऍडजस्टमेंट. चौथा प्रॉब्लेम घ्या. चौथा, स्टुडंट्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी. यातल्या कुठल्या आयटमचा काही प्रॉब्लेम आहे? आहे का?
सगळ्यांच्यासाठी लागू आहे हा प्रश्न. सगळे स्मार्ट आहेत असं नाहीये, सगळ्यांना समजून सगळ्यांना घेऊन आपल्याला जायचं. बेसिक तर सगळ्यांना यायला पाहिजे. आणि हा तुमचा आजचा रिफॉर्म मला खरोखर आवडला की सर हे सगळं आम्ही करून आलोय आणि फक्त एवढंच आम्हाला सांगा. 3-4 काळकी सोडली ना, बाकीच्यांचं काय हा मला प्रश्न पडतो. हा तेच हे 8-10 आहेत ना पहिले टॉपर, परीक्षेत पण टॉपर यायचं, एकच टॉपर आणि परीक्षेत काय अवघड आहे टॉपिक. कुठल्याची बाकी सगळ्या समजलं ठीक आहे ना, बाकीच काय मग सांगत नाही. ठीक आहे. सर्वच सांगा सर. ठीक आहे. ओके, पहिले इंटरेस्ट ड्यू ऑन मेंबर डिपॉझिट 5000. आता पहिला मेंबर डिपॉझिट काय समजायला पाहिजे, मेंबर डिपॉझिट कुठं आहे हे समजायला पाहिजे. हे आहे क्रेडिट बॅलन्स आणि मेंबर डिपॉझिट. मेंबर डिपॉझिट आहे 22,47,750. घेणार कुठे, liability of course that is the secured loan. म्हणजे लोन म्हणण्यापेक्षा लोकांच्याकडून पैसे गोळा केलेले आहेत मेंबर्स कडून. सो मेंबर डिपॉझिट म्हणजे आपण एफडी ठेवतो तशी त्या क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये एफडी ठेवले लोकांनी. सो त्याच्यावरती इंटरेस्ट देणं आहे. पहिला इफेक्ट एक तर ही लायबिलिटी आहे, देणं आहे, तर ते लायबिलिटीला जाईल पहिली गोष्ट, कारण ते परत आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन मेंबर डिपॉझिट ₹5,000. सेकंड इफेक्ट देणं आहे, खर्च आहे, पैसे जाणार आहेत म्युच्युअलच्या डेबिटला. इंटरेस्ट ड्यू ऑन किंवा इकडं इंटरेस्ट ऑन डिपॉझिट 80,000 आहे ना, त्याच्यामध्ये ऍड होती 5,000, 85,000 आउटरचे. क्लिअर. इंटरेस्ट ऍक्युरेट ड्यू बट नॉट रिसीव्ड. म्हणजे इंटरेस्ट येणं आहे पण मिळालेलं नाही. इथे इंटरेस्ट आलंय 1,78,000 आणि हे 2,000 आलेलं नाही पण येणं आहे. पहिला इफेक्ट ऍडिंग टू द पर्टिक्युलर इंटरेस्ट येणं आहे म्हणजे 1,78 मध्ये ऍड होईल. या इंटरेस्ट मध्ये ऍड करायचं नाही. इकडच्या हे काय आहे, इंटरेस्ट रिसिव्ड आहे, गोष्ट लक्षात घ्या. चुकून इकडे ऍड झालं किंवा इकडे मायनस झालं, कार्यक्रम झाला. सेन्सिटिव्हली घ्यायचं आहे. बरोबर आहे ना, जे बरोबर आहे म्हणतात ते ज्यांना समजते ऍडजस्टमेंट बोलतो ते करेक्ट आहे. येस, चुकून इकडच्या इंटरेस्ट मध्ये तुम्ही गेला काय बरोबर नाही. हे इंटरेस्ट रिसिव्ड आउटस्टँडिंग आहे म्हणजे रिसिव्ड मध्येच ऍड झालं पाहिजे. झालं म्हणजे हे 1,78 मध्ये ऍड होईल. सेकंड इफेक्ट कुठे जाईल मग, कुठं आता कुठे केला इथे. हे इंटरेस्ट आहे ना, हे इंटरेस्ट रिसिव्ड आपण पीएलच्या क्रेडिटला घेतले 1,78, त्याच्यामध्ये हे ऍड केलं. दुसरा इफेक्ट झाला. समजलं म्हणणाऱ्यांनी तर चुकू नये की मग असेटला जाणार. येणं आहे ना 2,000 असेटला जाणार. ठीक आहे. थर्ड, ऍडिशन टू द फर्निचर ड्युरिंग द इयर ₹1,000 चार्ज डेप्रिशिएशन 10% ऑन द क्लोजिंग बॅलन्स. फर्निचर किती आहे, फर्निचर किती आहे, ऑफिस फर्निचर 7,000 आहे. काय वेगळं आन्सर कोणाचं. ऍडिशन टू द फर्निचर ड्युरिंग द इयर 1,000 चार्ज डेप्रिशिएशन ॲट 10% ऑन द क्लोजिंग बॅलन्स. डेप्रिशिएशन अमाऊंट किती. खाली बघून उत्तर देणार असं तर मला उत्तर नको आहे. तुझ्या पुढं अजून
मगाशी म्हणून सगळ्यांना समजलंय ते कुठे आहेत काय डेप्रिशिएशन किती टाकणार हा किती टाकणार किती अमाऊंट या अमाऊंट 700 बाकीची नवीन 700 सगळ्यांचा आन्सर 700 तरी हर्षद नाही माझा आन्सर वेगळा आहे म्हणून विचारलं नाही खाली आन्सर काय दिलंय तुम्ही खाली आन्सर काय केलं बघितलं पहिली गोष्ट काय करायची लक्षात घ्या इथं 7,000 आहेत ऑफिस फर्निचर आणि इथं काय म्हणतंय ऍडिशन ड्युरिंग द इयर 1,000 चार्ज डेप्रिशिएशन ऍट 10% ऑन क्लोजिंग बॅलन्स चार्ज डेप्रिशिएशन ऍट 10% ऑन क्लोजिंग बॅलन्स म्हणजे मुळात फर्निचर किती असणार 6,000 असणार 7,000 असणार का 8,000 असणार हा कधीचा बॅलन्स आहे क्लोजिंग बॅलन्स आहे ना 7,000चा एंड ऑफ द 31st ट्रायल बॅलन्स कधीचा आहे 31/3/2009 आहे ना क्लोजिंगचा आहे सो मुळात एक गोष्ट समजून घ्या हे 7,000 मध्ये 1,000 ऍड आहे म्हणजे ओरिजिनल ओपनिंग बॅलन्स 6,000 होता यावर्षी 1,000चा ऍड झालं क्लोजिंग बॅलन्स आला 7,000 आणि त्यांनी म्हटलंय की क्लोजिंग बॅलन्स वरती टाका म्हणून क्लोजिंग 7,000 आहे 7,000 10% 700 रुपये डेप्रिशिएशन फी पुढे सॅलरी ड्यू बट नॉट पेड whereas one employee is given salary in advance ₹500 बोला क्या क्या होगा पहिला इफेक्ट आउटस्टँडिंगचा सॅलरी हे ऍक्च्युअली आपण घेतले पीएफच्या डेबिटला नॉट पेड आहे ते 300 आउटस्टँडिंग ऍड करा त्याचा सेकंड इफेक्ट आउटस्टँडिंग सॅलरी लायबिलिटीला द्या दुसरं ऍडव्हान्स सॅलरी जी आहे ती काय करा मायनस करा सॅलरी मधून आणि दुसरा इफेक्ट द्या असेट्सचा ऑडिट फीज अनपेड ₹3,000 पहिला इफेक्ट आउटस्टँडिंग आहे म्हणून ऑडिट फी मध्ये ऍड करा नसेल तर डायरेक्ट ऑडिट फी अनपेड म्हणून डायरेक्ट पीएफच्या डेबिटला दाखवा माझं आणि सेकंड इफेक्ट हे देणं आहे म्हणून लायबिलिटीच्या करंट लायबिलिटी ऑथराइज कॅपिटल नुसतंच लिहा Director proposed following appropriation for the current year. Dividend to shareholders at 5%. मला कोण सांगेल डिव्हिडंडची अमाऊंट किती येईल खाली न बघता बरोबर प्रॉब्लेम मध्ये बघा डिव्हिडंड किती द्यायला लागेल शेअर होल्डर्सना म्हणे डिव्हिडंड किती दिलाय 5% डिव्हिडंड द्यायचा म्हणते किती डिव्हिडंड किती डिव्हिडंड देणार डिव्हिडंडची अमाऊंट किती कशी काढली महत्वाचं 18,000 कशी काढली
डिव्हिडंड इक्वलायझेशन रिझर्व आहे. मी पेड म्हणालो, डिव्हिडंड पेड कसं काय? डिव्हिडंड ऑलवेज दिला जातो कॅपिटल वरती. कॅपिटल आहे 7,50,000. त्याच्यावरती 5% डिव्हिडंड दिला. किती? 37,500. आता काय झालंय पुढं, याने अप्रोप्रिएशन सांगितलं. अप्रोप्रिएशन करून दिलं तुम्हाला. प्रॉब्लेम मध्ये खूप दिले का अप्रोप्रिएशन? मध्ये ठीक आहे. एवढा होता पूर्वीचा प्रॉफिट. या वर्षीचा प्रॉफिट 56,800. बरोबर. टोटल 57,800. पहिल्यांदा काय करा, प्रत्येक पहिल्या वर्षीचा 25% प्रॉफिट ट्रान्सफर करा स्टॅट्युटरी रिझर्व्ह मध्ये. डिव्हिडंड पेड कॅपिटल वरती 37,500. आणि काय म्हटलंय, कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंड 5%. कशाच्या? प्रॉफिट शिल्लक किती राहिला? 56,800 वजा 14,200 राहिलेल्यावरती 5%. आणि 230. आणि डिव्हिडंड इक्वलायझेशन फ्लॅट 2,000. बिल्डिंग फंडला 10,000. आणि कॅरी फॉरवर्ड 21,970. 21,970 इथं आणलं असतील तुम्ही. अप्रोप्रिएशन, हा अप्रोप्रिएशन सेपरेट केले तुम्ही. इथे काय दाखवलं मी ऍक्च्युली अप्रोप्रिएशन इथे घ्यायला पाहिजे. म्हणजे कसं, हे 31,000 प्लस हे 21,970 आणि हे सगळे इफेक्ट इकडे द्यायला पाहिजे होते. डिव्हिडंड इक्वलायझेशन फंड वगैरे ते ऍड व्हायला पाहिजे. ठीक आहे का? 11,000 किती होता, ऍड किती झाले, डिव्हिडंड इक्वलायझेशन 18. हा, ते अप्रोप्रिएशन यांनी केलेलंच नाही. अप्रोप्रिएशन सेपरेट केले. बॅलन्स शीट मध्ये इफेक्ट दाखवलेला नाही. त्यामुळं बॅलन्स शीट मध्ये इफेक्ट घेतले असते तरी सुद्धा चाललं असतं. ठीक आहे. आय थिंक हे ऍडजस्टमेंट संपलेले आहेत. पुढं 5वा प्रॉब्लेम, अजिंक्य यात्रा. काय फुल्ली चार्जेस कुठे घेणार हो? शेअर पर्सेंटेज कुठे घेणार? सहकारी संघ शेअर पर्चेस कुठं घेणार? हॅलो, आवाज येतोय? सांगा की. हा, कॅपिटल मध्ये कॅपिटल आहे का हे? असेटला कुठं? राईट आन्सर इन्व्हेस्टमेंट. बँक शेअर परचेस हे सुद्धा इन्व्हेस्टमेंटच आहे. समजून घ्या, अर्थ समजून घ्या तर कळेल. परचेस ऑफ गुड्स नाही आहे ते, शेअर परचेस आहे. शेअर मध्ये जेव्हा आपण पैसे गुंतवतो त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणतात. साखर कारखान्याचा शेअर घेतला तर तुम्हाला साखर मिळत राहते ना, शेअर मध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. परचेस म्हणजे रॉ मटेरियल प्रोडक्शन करण्यासाठी केलेलं परचेस नाही, ते समजायला पाहिजे. पुढे ऍडजस्टमेंट काय अडचण आहे? बँक शेअर्स आणि सहकारी शेअर्स इन्व्हेस्टमेंट मध्ये आले ना, येणारच. सगळं झालं. असे कित्येक प्रॉब्लेम्स इकडे पण आहेत, ते पण सोडवा. काय ऍडजस्टमेंट असतील ते पण सांगा, काही अडचण असतील ते पण सांगा. क्वेश्चन पेपर बघून घ्या, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील तर ते विचारा. एव्हरीथिंग ऑलवेज वेलकम. सो टुडे इझी टॉपिक जो आहे तो आपण संपवलेला आहे. उद्या आपण परत
ठीक आहे, दुसऱ्या टॉपिकला सुरुवात करू. प्लीज म्हणा किंवा तुम्हाला जो आवडेल तो पहिला किंवा चौथा. मग तुम्ही काय करतो कुठला घ्यायचा ते तर मी तुम्हाला विचारत होतो. ठीक आहे. Amalgamation absorption. ओके. प्रॉपर्टी सोसायटी मध्ये कोणाला काही शंका? Yes, please. Nice, sir. Shravan Thorat. थांबायचं का मग? Problem number 7. Page number. Huh? कितनी एडजस्टमेंट? 7. डिविडेंड टू शेअर होल्डर 5%. ओके. नेसेसरी अमाउंट रिझर्व्ह फंड म्हणजे 25% रिझर्व्ह फंडला ट्रान्सफर करा. 5% ऑफ नेट प्रॉफिट आफ्टर कॉन्ट्रीब्युशन टू रिझर्व्ह फंड कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट फंडला. कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंटला 5% टाका, रिझर्व्ह फंड वजा करून डिव्हिडंड इक्विलेशनला 2000 रुपये टाका आणि 10,000 बिल्डिंगला टाका. काय अवघड आहे? हॅलो, काय अवघड नाही, तर सोपं आहे सगळं. चला, ठीक आहे. इफ यू डोंट हॅव अ क्वेरीज, थांबायचं. आय थिंक काही क्वेरी नसतील तर थांबायला काय हरकत नाही. सी यू टुमॉरो. हॅव अ ग्रेट डे. थँक्यू. दुपारचं सेशन होणार आहे की ग्रुपवरती सांगतो मी. धनेश्री, अश्मिता बोला. म्हणून काय विचारलाच नाही तर विचारा, काय अडचण नाही. क्वेरी रिलेटेड टू युअर एमकॉम. एमकॉमच्या संदर्भात ही शंका असतील तर विचारा, काही प्रॉब्लेम नाही. मला ऑनलाईन हे सॉल्व करायला बरं वाटेल. सारखं कॉल वगैरे करत असतं त्यापेक्षाही सगळ्यांना मेसेज जाईल ना काहीतरी. तुमचा इंडिव्हिज्युअल कोणाला सांगायला असल्यापेक्षा तुमच्या क्वेरीज इथे सॉल्व झालं तर जास्त छान. आय थिंक काही क्वेरी नाही आहेत. येस हर्षल, नो क्वेरीज. येस, व्हेरी गुड. समजला ना टॉपिक? 16 पैकी 16 पडणार. बाकी कोणाला वाटते 16 पैकी 16 पडणार? ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट मध्ये श्रावणी थोरात, हर्षल खत्री, असं काय विचारलं सांगा मी. कॉन्फिडन्स येतो आणि तुम्ही तुमचं स्वतःला दायित्व लागता, देणं लागतं की खरोखर पडायला पाहिजेत. आपण सरांना शब्द दिला आहे. कोण कोण देते शब्द बघूया. हर्षलला दिला, अजून
बाकी कोणाला कॉन्फिडन्स नाही. 16 पैकी 16 पडणार. सर आमचा 32चा हिशोब चालू आहे. हा यस रोहन, मयुरी, शिवानी, अस्मिता, सीमा, स्नेहल, श्रावणी. थँक यू फॉर युअर कॉन्फिडन्स. पास झाली. यस श्रद्धा, साधना होतील काय? हा बोल ना, बोल. यस प्लीज. ओके, जर नसेल काही क्वेश्चन्स क्वेरीज तर लेफ्ट व्हायला काय हरकत नाही. थँक्यू सो मच फॉर पेशंट लिसनिंग अँड अटेंडिंग टुडे सेशन. सी यू माय लेक्चर बॅक टुमॉरो. दुपारी होणार असेल तर दुपारी इन्फॉर्म केलं जाईल. थँक्यू सो मच.